एक सिंगल त्याला पाहायला भेटते. स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. विलासला आणलं जातं स्ट्राईकला आणि गोलंदाजीसाठी गणेश आपण पाहतोय. प्रवीण हो खूप चांगला स्ट्रोक आहे. चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार. येतोय हा खणखणीत षटकार. विलास यांच्या बॅटमधून आता षटकार आलाय. ही कॅप्टनशिप खेळी करावी लागेल. विलास यांना शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील. आपण पाहतोय शिरल चॅम्पियन ट्रॉफी 2025 सीझन 2 म्हणजेच काय तर पर्व दुसरं आहे. या सर्व प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप केली त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतो. खूप चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल मेलेल्या डबल मध्ये कन्व्हर्ट केलं. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट करत असताना आपण पाहतोय 2 धाव्यांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9व्या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावपलकावरती जमवले जातात आणि 9 धावेने संघाची धावसंख्या 9व्या आकड्यावरती. VHS स्ट्रायकर संघाने 2 मॅचेस विजय झालेले आहेत. समीक्षा स्टार संघाने 1 मॅच विजय झाले, 1 मॅच पराभव झाले. ही मॅच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असेल. फटका सजवलाय. 5 क्षेत्ररक्षण आहे. 1 बाउन्सने अगदी बॉडीने अडवला जातोय हा चेंडू. ओमकार आहे तिथून मात्र क्षेत्ररक्षण करत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते आणि एक सिंगल कंप्लीट केले जाते. स्ट्राईक रोटेट केले जाते. सागरला स्ट्राईक वरती आणलं जाते आणि आता पाहूया सागर कशी फलंदाजी करेल. गोलंदाजीवरती प्रवीणने आतापर्यंत षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक केले मध्येच थांबवलं जाते आणि इथून संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. प्रवीण राईट मोर द विकेटने. हो ब्लॉकांचा चेंडू खोलून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथून आणि विकेटचं पतन होईल. झेल बाद होत असताना सागर बॅक टू पॅव्हिलियन. सागर बाद झाल्यानंतर आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये किरणला जायला लागते. चला लगेच स्पीडअप घ्या किरण प्लीज. आपण पाहिलं तर सिरल चॅम्पियन ट्रॉफीज मध्ये खेळत असताना शेवटची मॅच आहे आणि 5 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती सध्या आता 10 या आकड्यावरती. 10 धावा धावपलकावरती लागत असताना प्रवीण राईट मोर द विकेटने. हो खूप चांगला चेंडू इथून बॅटची एज लागल्यानंतर मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाऊन आदळतोय. सिंगल मिळताना पाहायला भेटते. 11 धावा धावपलकावरती लागल्यात आतापर्यंत. आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना म्हणजे 6 चेंडूचा खेळ इथून संपलाय. 1 विकेट प्राप्त केले इथून VHS स्ट्रायकर संघाने आणि धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या 10 या आकड्यावरती. आता इथून विलासला परत एकदा आक्रमण करावं लागेल. आतापर्यंत विलासला पाहिलं तर 11 धावा धावपलकावरती. संकेत इकडून आपण पाहतोय चर्चा केली जाते संकेतमध्ये आणि परत एकदा सगळे होतोय अंकुश आणि हा चेंडू बॅटची एज लागत असताना 1 डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव मिळताना पाहायला भेटते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली सध्या आता अंकुश. आपण पाहतोय अगदी चांगला चेंडू पेस केला इथून अंकुशने. आणि इथून परत एकदा डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. खूप चांगला चेंडू पेस केला इथून. 2 बॉलचा खेळ इथून संपलाय. 2 बॉलचा खेळ संपत असताना धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12 धावा धावपलकावरती लागत असताना समीक्षा स्टार धावसंख्या जमवायची त्यासाठी चाललेला हा प्रयत्न आपण पाहतोय समीक्षा स्टार संघाकडून. गोलंदाजीवरती अंकुश मोहिते गोलंदाजी करत असताना अगोटप्प्याचा चेंडू आहे. दिशा दिली प्रवीण आहे आणि इथून अप्रतिम झेल इथून प्रवीणच्या माध्यमातून 1 हँड कॅच घेत असताना अगदी इथून
फलंदाज बाद होताना पाहायला भेटतो. इथून फलंदाज विलास बाद होईल. प्रवीणने इथून झेल पकडल्याने फलंदाजाला बाद करत असताना विलास बॅक टू पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण प्रकाशला आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच किताब मात्र त्याने कमवला होता. वैयक्तिक 15 धावा खेळताना पाहायला भेटला होता. परंतु आत्ताच्या मॅचमध्ये त्याला चांगली खेळी करावी लागेल. 12 धावा धावपलकावरती लागत असताना 2 विकेट तिथून प्राप्त झालेल्या आहेत टीम समीक्षा स्टार संघाच्या. (27) 27 या आकड्यावरती 27 धावा धावपलकावरती. फटका सजवलाय. अगदी क्षेत्ररक्षण आहे आणि सुनील कुठनं चूक झाले आणि चुकीला माफी नाही. बोललो होतं पकडो कॅचेस और जितो मॅचेस आणि इथून मात्र चौकार मिळताना पाहायला भेटतो. एक्स्ट्रा 4 धावा मिळताना पाहायला भेटल्यात. नक्कीच इथून आयोजकांच्या माध्यमातून सांगण्यात येते की ही मॅच झाल्यानंतर संपल्यानंतर संपूर्ण कमिटी त्यानंतर संघ मालक आणि सर्व संघाचे कॅप्टन आपण इथं थांबायचं याची नोंद घ्या. महत्वाची मीटिंग होईल आणि त्यानंतर सर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर सध्या 32 या आकड्यावरती 32 धावा धावपलकावरती जाऊन पोहोच. फटका सजवलाय. 5 क्षेत्ररक्षण आहे. विलास चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटले. एक सिंगल मिळताना पाहायला भेटते. संघाची धावसंख्या सिंगलने वाढताना पाहायला भेटते. जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती 33 धावा धावपलकावरती. अंकुश मात्र गोलंदाजी क्रमांक 4 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी येताना पाहायला भेटते. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. 1 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल या षटकामध्ये आणि इथून थोडासा खाली राहिला चेंडू डॉट येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉलचा इशारा केला जातोय आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. संघाची धावसंख्या 33 वरती स्थिरवले आणि इथून अंकुशने चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्याची लेन यूज करत असताना अंकुशला आपण पाहतोय. फटका सजवलाय. हवेमध्ये असेल. झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल पकडली जाते. अनिल देखील झेल बाद होताना पाहायला भेटतोय. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राजला आपण पाहतोय. सर स्पीडअप घ्या प्लीज. संघाची धावसंख्या पाहून जाऊन पोहोचले 33 धावा धावपलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 बॉल अजूनही बाकी असतील या षटकातील आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 4 आय विल डेफिनेटली हिट आणि उत्तर दिलं जाते. विकेटचं पतन केलं जाईल. फलंदाज बाद होताना राज मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यशवंतला आपण पाहतोय. चार बॉलचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 च्या आकड्यावरती. चुकी केली आणि अगदी डावी यष्टी उद्ध्वस्त करत असताना अंकुशने ती विकेट प्राप्त केली होती. खूप चांगला चेंडू पेस केला आणि ढांडी गुल करत असताना राजला पाठवलंय संबोधी असलेला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यशवंतला आपण पाहतोय खेळ क्रमांक 5 वरती. आणि हा बॉल दिशाहीन असेल म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अवंतर धाव खात्यामध्ये ऍड केले जाईल. अवंतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तर सध्या 1 ने वाढते. जाऊन पोहोचते 34 आकड्यावरती. मोठे फटके येणं खूप गरजेचं राहील समीक्षा स्टार संघासाठी. आणि इथून काय पहा थोडासा खाली चेंडू राहिला त्यानंतर गती परिवर्तन केलं जाते. स्लोअर गतीचा चेंडू अगदी पेस केला जातोय. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. आता 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल अजूनही म्हणजे आतमध्ये असेल. 1 बॉलचा खेळ बाकी असेल या चौथ्या षटकातील. अंकुश मोहिते गोलंदाजी करत असताना विकेट त्याने प्राप्त केल्यात 2.
पुढे मारण्याचा प्रयत्न केला जातो, गॅप सिलेक्शन केले, क्षेत्ररक्षण आहे, अडवण्याचा प्रयत्न, एक धाव तो मिळाला, दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या समाप्ती 2 धावेच्या संगतीने संघाची धावसंख्या 2 ने वाढत असताना 36 धावा धावपलकावरती लागताना पाहायला भेटतात. ओव्हर क्रमांक 14 देखील इथून समाप्त होताना पाहायला भेटते. आता शेवटचं षटक असेल म्हणजे 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी असलेल्या इनिंगमध्ये आता किती धावा जमेल समीक्षा स्टार याकडे लक्ष असेल. 36 धावा धावपलकावरती लागले, 6 विकेट प्राप्त झालेल्या आहेत. थर्टी 36 धावा धावपलकावरती 6 विकेट प्राप्त होत असताना समीक्षा स्टार संघाच्या शेवटचे षटक हाताळण्यासाठी स्वतः संघ मालक विलास सूर्यवंशीला आपण पाहतोय. पटका सजवलाय, क्षेत्ररक्षण आहे, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षण प्रवीण आहे आणि पकडली जाती जेल आणि किरण यांचा समाप्त होतोय इथून मात्र खेळ. बॅक टू पवेलियन. चला इथून बॅट्समन किरण बाद झाल्यानंतर थोडीशी आशा कमी झाली असं समीक्षा स्टार संघाचे, कारण धावफलक थोडंसं कमी स्थिरवले. 36 वरती जाऊन पोहोचलेला आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक आनंद सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटते. आता संघ मालक आपल्या संघासाठी कसा खेळ करेल याच्याकडे पूर्ण लक्ष केलं जाईल, कारण 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजे 5 बॉलमध्ये अजून जरी 15 धावा आलेस, 2 मोठे फटके आलेस तर थोडीशी मात्र मॅच बघण्यासारखे होईल, अगदी प्रेक्षकांना आवडेल, कारण गोलंदाजी देखील चांगल्या पद्धतीने समीक्षा स्टार संघाकडे आहे. हा बॉल दिशाहीन असेल, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय पंचच्या माध्यमातून. इथे व्हाईट हा इशारा केला जात असताना 1 धाव ओव्हर खात्यामध्ये ऍड केली जाते. 1 धाव्यांची संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती पोहोचली जाते. आता मात्र मोठ्या फटक्याचा शोधामध्ये मात्र टीम समीक्षा स्टारच्या फलंदाज आनंद असेल. विलास आता पाहतोय आपण, फटका सजवण्याचा प्रयत्न केला, जास्त हवेमध्ये चेंडू असेल, क्षेत्ररक्षण प्रवीण, चेंडू खाली येतो आणि पकडली जाते जेल, गणेश आहे आणि जेल बाद होत असताना आनंद संभोजी अस्त्रेला जाताना पाहायला भेटते. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जा लगेच प्लीज. आता थोडीशी निराश असेल. 37 म्हणजे अजूनही पाहिलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. एखादे 2 मोठे फटके आलेत तर इथून मात्र टार्गेट सेट केलं जाईल समीक्षा स्टार संघाचा. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संकेत सूर्यवंशी 4 बॉल 4 षटकार मारले तर योगेश सूर्यवंशी यांच्याकडून 500 रुपये आणि 2 षटकार मारले तर विलास यांच्याकडून 500 रुपये आणि 4 बॉल 4 षटकार मारले तर माझ्याकडून देखील 500 रुपये दिले जातील संकेत यांच्यासाठी. संकेत यांच्या फलंदाजाचा फॅन असणारे खेळाडू आहेत, परंतु ते फॅन इथून जर असतील तर त्यांना फॅनला गेम दाखवणं खूप गरजेचं आहे. हो फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा दिशाहीन चेंडू असणार आहे. व्हाईट बॉल येताना पाहायला भेटतो. 1 अवंत धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. 38 धावा धावपलकावरती. 37 4 बॉलचा खेळ बाकी असेल. एखादा मोठा फटका मारणं खूप गरजेचं राहील, तेवढी क्षमता देखील संकेतकडे आहे. विलास फटका सजवण्याचा प्रयत्न केला तर हवेमध्ये चेंडू असेल आणि हा झेल बाद होत असताना संकेतला जावं लागतंय. परत एकदा बॅक टू पवेलियन. संधी होती, अकोटप्प्यातला चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट परफेक्ट घेणं खूप गरजेचं होतं आणि तिथून मात्र बाद झालाय. बॅट एज लागत असताना विकेट झेल घेत असताना फलंदाज बाद संकेत. चला शेवटची विकेट असेल. 9 विकेट इथून समीक्षा स्टारच्या झाले. शेवटची विकेट आहे. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावफलक पाहिलं तर 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. नवीन बॅटर सचिन येताना पाहायला भेटतात. पाहुयात सचिन हे काय आपल्या संघासाठी करताना पाहिला. फटका सजवलाय पहा, अगदी टोलवलेला चेंडू. 1 धाव ते मिळाल्या. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहुयात. एक तू की मी असं करत असताना कॉलिंग थोडीशी मिस झाली आणि 1च धाव मिळताना पाहायला भेटते. संघाची धावसंख्या 39 39 धावांवरती जाऊन पोहोचलेले आहे. संकेत या फलंदाजाने थोडंसं निराश केलं, परंतु आता इथून
सामना सांभाळण्याची गरज आहे ते यशवंत यांना. येणारे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. एक मोठा फटका येणं गरजेचं राहील. फटका सजवलाय, पा पुढे मारण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर मिळायला दुसरीचा प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील इथून प्राप्त होताना पाहायला भेटते आणि हा जातोय डिझाऊन मध्ये. एकच धाव मिळताना पाहायला भेटते. 8 स्ट्राईक वरती मात्र यशवंत असेल. चाळीस धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या इनिंग मधला शेवटचा चेंडू हाताळत असताना विलासला आपण पाहतोय. आणि हा पाहूयात काय घडते. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत अजूनही आलेला नाही आणि हा डॉट बॉल असेल. यस, ओव्हर समाप्त होताना झाल्या. धावसंख्या बनवले 40 VHS स्ट्रायकर संघासाठी. आता गोलंदाजीवरती मात्र कारनामा करावा लागेल, कारण मागील मॅच अंकुश मोहितेने मात्र अगदी जिंकून दिली होती VHS स्ट्रायकर संघाला. ही देखील मॅच जिंकवणं खूप गरजेचं राहील. पाहूयात कशा पद्धतीनं इथून खेळ राहील. अंकुश मोहिते असेल, त्यानंतर आपण पाहतो प्रवीण यांचा खेळ पाहणं गरजेचं राहील. सुनील यांची अजून बॅट लागताना पाहायला भेटले नाही. त्यानंतर गणेश असतील, अनेक खेळाडू आहेत VHS स्ट्रायकर संघामध्ये. 41 धावा बनवायच्या आहेत तुम्हाला आणि त्या बनवण्यासाठी खेळ धडपड करावा लागेल. चला, पंचांना पाणी घेऊन जायचं आहे कमिटी प्लीज. आनंद सूर्यवंशी तुमचा 12 मॅन पाठवा प्लीज. चला, मॅचला करूया सुरुवात. नवीन चेंडू द्यायचा आहे प्लीज. नवीनच चेंडू आहे. राज सूर्यवंशी 12 मॅन आपण या प्लीज. यानंतर कोणत्या खेळाडूला इंजर झालं तर तुम्हाला जावं लागणार आहे, त्यामुळे 12 मॅन तुमचा पाठवायचा आहे प्लीज. चला, शेवटची इनिंग आपण पाहणार आहोत. समीक्षा स्टार सोबत खेळताना पाहायला भेटते. VHS पहिली इनिंग खेळत असताना समीक्षा स्टार संघाने 40 धावा बनवले आहेत आणि 41 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. VHS 12 मॅन आपला पाठवायचा आहे प्लीज. VHS 12 मॅन. 12वा खेळाडू नसेल तर दादा पेनल्टी दिली जाईल, याचा नेम आहे कमिटीचा. जे नेम आहे ते तुम्हाला दिले जातील याची नोंद घ्या. शेवटची मॅच आहे. सागर सूर्यवंशी गोलंदाजीसाठी येताना पाहायला भेटतोय. पहिलाच बॉल आणि येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येताना पाहायला भेटते. डॉट बॉल येताना सिंगल येताना पाहायला भेटते. एक चेंडू खेळ समाप्त झाला. एक धाव धावफलकावरती लागत असताना सुरुवात केली इथून टीम VHS संघाने. सागर परत एकदा सज्ज होताना पाहायला भेटतोय.
41 धावा बनवायच्या आहेत त्या टीम VHS स्ट्रायकर संघासाठी. सुरुवात केली जाते परत एकदा दुसऱ्या चेंडूला इथून सागरच्या माध्यमातून आणि विकेटचं पतन. अंकुश मोहिते बॅक टू पविलियन. इथून संधी होती, या संधीचं सोनं केलं इथून सागरने आणि झेल बाद होत असताना आपण अंकुश मोहिते बॅक टू पविलियन. मागील मॅच मध्ये देखील 46 धावा डिपेंड केल्या होत्या अक्षरशः समीक्षा स्टार संघाने. आता 41 धावा डिपेंड करत असताना पाहायला भेटते. पहिली विकेट मिळाल्या अंकुश मोहिते संभूच्या असलेला. महत्वाची विकेट होती आणि त्या महत्वाची विकेट इथून प्राप्त केले सागर यांनी. टॉस जिंकला होता VHS संघाने. सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं होतं समीक्षा स्टार संघाला. आता बॅटिंग करत असताना VHS संघ मात्र 41 डिपेंड करत असताना एक विकेट गमावल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1 या आकड्यावरती. आगोटप्प्याचा बॉल आहे, हवेमध्ये चेंडू असेल, झेल घेण्याचा प्रयत्न राहिला आणि झेल ड्रॉप केली जाते. इथून पहा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होईल. संधी होती, संधी गमावले मी म्हणेन इथून टीम समीक्षा स्टारने. संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. ज्या ज्या वेळी महत्त्वाच्या कॅचेस तुम्ही पकडतात त्या वेळी मात्र इथून सामना थोडंसं कठीण होताना पाहायला भेटतो. त्याने इथून चुकी केली मी म्हणे अनिल याने. चॅम्पियन ट्रॉफीच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक महत्त्वाची सूचना. सर्व संघ मालक, सर्व टीमचे कॅप्टन आणि आयोजन कमिटी हा सामना झाल्यानंतर एक महत्त्वाची आपली मीटिंग आहे, त्यामुळे सगळ्यांनी उपस्थित राहायचं लक्षात घ्या. आणि ज्या संघाचा उद्या पहिला सामना आहे सकाळी त्यांनी बरोबर 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. 8:45 वाजता पहिला सामना चालू होईल उद्या सकाळी, लक्षात घ्या. आणि आयोजन कमिटी, सर्व संघाचे संघ मालक, सगळ्या संघाचे कॅप्टन, आता हा सामना संपल्यानंतर आपण मीटिंगसाठी इथेच थांबायचं आहे मुख्य व्यासपीठावर. आपली एक महत्त्वाची मीटिंग होणार आहे. धन्यवाद. षटकार ठोकला इथून गणेशनं. संधी होती, कॅच पकडले असते तर हे परिणाम आहेत मित्रांनो. ज्याच्या वेळी तुम्ही कॅचेस सोडता त्या वेळचे. परत एकदा आकोटप्प्याचा चेंडू फटका सजवलाय आणि ताकदीने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर संघ 15 या आकड्यावरती 15 धावा धावफलकावरती लागताना पाहायला भेटतात त्या टीम समीक्षा VHS स्ट्रायकर संघाच्या. संधी गमावली मी म्हणेन समीक्षा स्टार संघाने. त्या संधीचं सोनं करता आलं नाही समीक्षा स्टार संघाला. आणि गणेश सारख्या महत्वाच्या खेळाडूची इथून झेल ड्रॉप केल्यानंतर ना बॅक टू बॅक 2 षटकार त्या बॅटमध्ये येताना पाहायला भेटलेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले संघ 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता 24 बॉल आणि विजयासाठी हव्या असणार आहेत त्या म्हणजे 26 धाव्यांची आवश्यकता. अ 26 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. 24 म्हणजे 24 बॉल आणि विजयासाठी 26 धाव्यांची आवश्यकता असेल. जास्तीत जास्त समीक्षा संघाला पाहिलं तर विकेट घेणं खूप महत्त्वाचं राहील. आणि इथून कमबॅक केले मी म्हणे VHS संघाने षटकार ठोकून. क्षेत्ररक्षण आहे आणि गॅप सिलेक्शन केलं. चेंडू 1 बाउन्सने निघून गेल्या बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार येताना पाहायला भेटतोय. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना गॅप सिलेक्शन केलं आणि इथून पाहिलं तर चौकार आलाय. प्रवीणच्या बॅटमधून 4ने संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती 19 धावा धावफलकावरती लागताना पाहायला भेटतात. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण नाही परंतु 1 बाउन्सने चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी प्रवीण देखील आक्रमण करताना पाहायला भेटते.
VHS सायकल संघाची रन मशीन अजूनही मैदानाच्या आतमध्ये रन बनवताना पाहायला भेटते ती म्हणजेच प्रवीणच्या रूपामध्ये. अगदी 2-3 मॅचेस खेळला परंतु बॅटिंग अगदी परफॉर्मन्स दाखवला आपल्या संघासाठी. आणि इथून पाहिलं तर बॅटची येत लागत असताना सिंगल मिळताना पाहायला भेटते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24. 24 आकड्यावरती 24 धावा धावपलकावरती लागत असताना रमेश गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय पुढून मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. .24 24 धावा धावपलकावरती लागताना पाहायला भेटलेत. आणि आता 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असलेल्या षटकातील फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. राज आहे तिथून मनबाऊसने कलेक्ट केला जातोय. सिंगल मिळताना पाहायला भेटते. 5 बॉलचा खेळ इथून समाप्त झालेला आहे आणि शेवटचा बॉल असे असलेल्या षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. 25 आकड्यावरती 25 धावा धावपलकावरती. स्ट्राईकवरती आता गणेश आहे. पहा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू डॉट येताना पाहिलं. ओव्हर क्रमांक दुसरी देखील समाप्त होती. 2 षटकांचा काल समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही 25 25 आकड्यावरती. आता 18 बॉल्स आणि विजयासाठी हवे असणार आहेत त्या 16 धाब्यांची आवश्यकता. 18-16 हे समीकरण असेल. तर परत एकदा आमंत्रण केले ओव्हर क्रमांक 3 साठी सागर यांना. फटका सजवण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये असणार आहे आणि विकेटचं पतन होताना पाहायला भेटते. प्रवीण बाद होईल. प्रवीणची खेळ इथून समाप्त होताना पाहायला भेटते. महत्वाची विकेट इथून मिळाले समीक्षा स्टार संघासाठी. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक चालेल विलास स्वतः संघ मालक येताना पाहायला भेटतात. पहा 25 धावा धावपलकावरती 17 बॉल आणि विजयासाठी 16 धाव्यांची आवश्यकता असेल. सागर गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय इथून हलक्या हाताने चेंडू ढकलला. एक सिंगल मिळताना पाहायला भेटेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता सध्या 29 आकड्यावरती 30 आकड्यावरती. अजूनही 11 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. 15 बॉल आणि 11 धावींची आवश्यकता. हवेमध्ये असेल आणि इथून आनंद आहे आणि विकेटचा पतन गणेश बाद होईल. महत्वाची विकेट होती.
तर 14 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. मॅच मध्ये काही होऊ शकतं मित्रांनो. 3 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात समीक्षा स्टार संघाने. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप येताना पाहायला भेटतो. चला मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप मध्ये जा प्लीज संदीप. आणि इथून देखील हा देखील फलंदाज बाद होताना पाहायला भेटेल. चला आता चला नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये ओमकारला आपण पाहतोय. चला ओमकार येताना पाहायला भेटतो. सागर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी हाताळत असताना आपण पाहतोय. षटकारासाठी मयूर यांच्याकडून ओमकारसाठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि हा चेंडू येतोय दिशाहीन. व्हाईट बॉल येताना पाहायला भेटते. एक धाव अवंतर खात्यामध्ये ऍड होताना पाहायला भेटते. 31 धावा धावफलकावरती म्हणजे अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. बॉल आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. फटका सजवलाय. विलास चेंडूवरती येतोय आणि जेल इथून ड्रॉप केली जाते. सिंगल मिळताना पाहायला भेटते. एकच धाव आणि 1 ने सांगितली धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या 32 आकड्यावरती. 12 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. आता विजयासाठी पाहूयात कशा पद्धतीनं खेळ होईल. येणाऱ्या या 12 बॉल मध्ये कोण विजय होईल. इथून समीक्षा स्टार आताची एकच धाव आहे दादा. त्याला लागलेला आहे चेंडू. 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 12 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. VHS संघासाठी विजयासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. आपण पाहतोय जी ट्रॉफी सौजन्य केल्या चॅम्पियन ट्रॉफी आमचे आदरणीय दत्ता शेलार साहेबांनी. 9 धावांची आवश्यकता आहे 12 बॉल मध्ये. त्यानंतर बेस्ट बॉलर आपण पाहतोय ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केले ते आमचे सुखदेव सूर्यवंशी असतील. त्यानंतर बेस्ट बॅट्समॅन ज्याने आम्हाला पुरस्कृत केले ते आमचे अनिकेत सूर्यवंशी असतील. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज ज्याने आम्हाला पुरस्कृत केले ते आमचे काशीनाथ सूर्यवंशी. व्हाईट बॉल येताना पाहायला भेटतोय. त्यानंतर अक्षय जाधव ज्याने बेस्ट फिल्डरचा पुरस्कृत केले आम्हाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत केलं जाते. त्यानंतर दत्ताराम सूर्यवंशी ज्यांनी बेस्ट सिरीज पुरस्कृत केले त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत केलं जाते. चांगला चेंडू इथून पेस केला. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. खूप चांगला याच विकेटचं पतन अपील केले आणि अपीलला दाद देत असताना फलंदाज विलास सूर्यवंशी बॅक टू पवेलियन. सुरेश सूर्यवंशी ज्याने बॉल स्पॉन्सर केला आपल्या या स्पर्धेसाठी त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक स्वागत करूयात आजच्या पहिल्या दिवसामध्ये. त्यानंतर ज्याने या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य केलं ते आमचे कैलास सूर्यवंशी असतील. त्यानंतर गणेश सूर्यवंशी असतील, उत्तम सूर्यवंशी असतील, लक्ष्मण गायकवाड असतील, विजय जाधव असतील, राजेश सूर्यवंशी असतील, ज्योतिराम सूर्यवंशी असतील. त्यानंतर अविनाश सूर्यवंशी असतील, शंकर सूर्यवंशी असतील. त्यानंतर पांडुरंग सूर्यवंशी असतील. त्यानंतर योगेश सूर्यवंशी असतील. त्यानंतर अजय सूर्यवंशी असतील. त्यानंतर
जीवन जाधव, ज्ञानदेव सूर्यवंशी असतील, महादेव मिसाळ असतील, हेमंत शिंदे, त्यानंतरनं राहुल सुर्वे, धनाजी निकम, त्यानंतर विजय सूर्यवंशी, एस पी ऑडिओ, शिरलवाला, त्यानंतरनं विष्णू सूर्यवंशी असतील, त्यानंतर किरण सूर्यवंशी असतील, निलेश सूर्यवंशी असतील, त्यानंतरनं विजय बेबले असतील, त्यानंतर हर्षवर्धन सूर्यवंशी असतील, रुई सूर्यवंशी असेल, दीपक सूर्यवंशी असेल, पिंटू सूर्यवंशी, त्यानंतरनं अरुण सूर्यवंशी असतील, त्यानंतर अनिल भोमकर साहेब असतील, त्यानंतर हा डॉट बॉल येताना पाहायला भेटू, खूप चांगला चेंडू पेस केलाय, त्यानंतरनं संजय सूर्यवंशी असतील, सत्यम शिंदे असतील, प्रकाश सावंत असतील, डी एस स्पोर्ट, दिनेश सपकाळ यांच्या माध्यमातून देखील आपल्याला आर्थिक सहकार्य आले आहे, त्यानंतर दत्ता सूर्यवंशी असतील आणि सुरेश मोरे या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया, ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं या स्पर्धेच्या या चॅम्पियन ट्रॉफी शिरलच्या माध्यमातून आपण हार्दिक स्वागत करूयात. उद्याच्या दिवसामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35-35 या आकड्यावरती. 8 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. 8-6 हे समीकरण आहे. पटका सजवलाय आणि हवेमध्ये चेंडू असेल. सागर चेंडू खाली येतोय आणि हा ड्रॉप चेंडू करत असताना आपण पाहतोय झेल ड्रॉप केली जाते आणि चुकी केली जाते. मात्र सागर आता 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या अगदी सोपी झेल होती. ड्रॉप होताना पाहायला भेटते कारण आपण पाहतो सागरच्या माध्यमातून आणि इथून झेल ड्रॉप होत असताना थोडासा निराश असेल संघ मालक. खूप चांगली गोलंदाजी इथून हतलत असताना आपण पाहतो गोलंदाज किरण. चांगला बॉल इथून आपण पाहतो आणि डॉट बॉलचा इशारा येताना पाहायला भेटतो. ओव्हर समाप्त होताना पाहिलं तर पहिल्या आता 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता असेल. आता मजा येणार आहे या मॅच मध्ये. ट्विस्ट आले मित्रांनो. 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता असताना कोणता संघ इथून विजय होईल, कोणाच्या हातामध्ये हे महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी मात्र सोपवलं जाते. नक्कीच पाहूयात. इथून विकेट आल्यात तर या षटकामध्ये थोडासा कमबॅक होऊ शकतो कारण 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. मॅच सोडली नाही, मॅच गेली नाही, मॅच बनवायची आहे आणि ती मॅच बनवले मी म्हणेन समीक्षा स्टार संघाने. 46 धावा डिपेंड करू दिल्या नव्हत्या शार्विल 11 संघाला आणि त्यानंतर जी मॅच खेळली होती शार्विल 11 संघाने ते 105 धावा बनवल्या होत्या. 37 धावा धावफलकावरती. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर शार्विल संघाचा विचार केला तर 105 धावा ठोकल्या होत्या आणि 46 धावा डिपेंड करू दिल्या नव्हत्या समीक्षा स्टार संघाने. पाहूयात इथून 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता असेल गोलंदाजीसाठी. महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी राज सूर्यवंशी यांना आमंत्रण केलेलं आहे. चला गाठ द्यायचं आहे प्लीज. आता 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 ची आवश्यकता आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय सुनील आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 4 ची आवश्यकता. हो इथून 5 चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला भेटेल. 1 धाव आलेले आहे. आता 5 मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. सिंगल डबलचा खेळ तर खेळावा लागेल सुनील यांना. 5 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता असेल. कोण जिंकेल ह्या सर्वांची नजरा मात्र या मॅच कडे असतील. समीक्षा स्टार की टीम
चला शेवटचा षटक हातात असताना एक बॉलचा खेळ इथून संपलेला आहे. 5 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 1 धाव तर बनवले इथून सुनील यांनी. चांगला चेंडू आणि इथून काय घडते पाहूयात. विकेट असेल रनआउटच्या स्वरूपामध्ये, मात्र फलंदाज बाद होईल. ओमकार इथून बाद होताना पाहायला भेटतोय. आता 4 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असेल. मॅच आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे या मॅचसाठी, कारण मॅच बनवले इथून मॅच हातामधून सोडले नाही, कारण इथून आत्मविश्वास अजून गमावला देखील नाही. इथून समीक्षा संघाने आत्मविश्वास चांगला ठाम ठेवलेला आहे आणि नक्कीच पाहूयात कशा पद्धतीने इथून गोलंदाजी करेल. इथून राज नक्कीच पाहूयात. 4 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. राजेश येताना पाहायला भेटतोय. राज सूर्यवंशी गोलंदाजी करत असताना आणि हा सिंगल मध्ये चेंडू जाताना पाहायला भेटतोय. यस 1 धाव येताना पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वरती. 3 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असेल. 3 बॉल आणि 2ची आवश्यकता असेल विजयासाठी. 3-2चं समीकरण असेल. पाहूयात कशा पद्धतीने खेळ होईल. तीन बॉल 2ची आवश्यकता असताना हा बॉल दिशाहीन गोलंदाजी हाताळत असताना वाईट येताना पाहायला भेटते. आता मॅच एका बाजूनेच गेलेली आहे VH सायकल संघाकडून, परंतु आशा अजूनही सोडली नाही समीक्षा स्टार संघाने. आता 3 बॉल आणि 1ची आवश्यकता असेल. 3-1. आणि इथून रन मिळवले आणि विजय प्राप्त झालाय VHS स्ट्रायकर संघाने. इथून 3 सामने खेळत असताना 3ही सामने विजय प्राप्त झालेले आहेत. हार्दिक त्यांचं देखील आपण त्यांना ऑल द बेस्ट आणि अभिनंदन त्यांचं करूयात. नेक्स्ट उद्याच्या दिवसासाठी चांगला खेळ राहो त्यांचा. आणि समीक्षा संघाला देखील खूप चांगला खेळ केला. अगदी 41 धावा देखील डिफेंड करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु थोडासा अडथळा निर्माण झाला. काही कॅचेस तुमच्या ड्रॉप झाल्या त्यांनी, त्यानंतर मात्र पाहिलं तर पराभव होताना पाहायला भेटला. उद्याच्या दिवसामध्ये पाहूयात कशा पद्धतीचा खेळ राहील समीक्षा स्टार आणि VH संघाचा. सिरियल चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा पहिला दिवस आपण पाहतोय आणि आजच्या या पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला जय सारख्या फलंदाजीची खेळ तुम्ही पाहिले असाल. त्यानंतर संतोषने अप्रतिम खेळ केला. त्यानंतर तुम्ही पाहिलं तर VH संघामधून प्रवीणने खूप चांगला खेळ केला. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूने आपला 100% या स्पर्धेसाठी दिले, त्याबद्दल या चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या माध्यमातून सर्वांचं स्वागत केलं जाईल. आणि सगळ्यांनी कमिटी आणि त्यानंतर संघ मालक आणि संघाचे कर्णधारक आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये याची नोंद घ्या. आणि आजचा पहिला दिवस आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी सिरियल 2025 पर्व दुसऱ्याचा. आजच्या पहिल्या दिवसामध्ये इथून सर्वांचा खेळ इथून संपलेला आहे आणि आजचा दिवस देखील इथला संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्याच्या दिवसामध्ये आपण भेटूया परत एकदा. उद्याचा दिवस शेवटचा दिवस म्हणजे कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन, म्हणजेच काय तर सिरियल चॅम्पियन ट्रॉफी 2025चा मानकरी आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. इथून आजचा दिवस संपला असं जाहीर करतो. परत एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि